या ठिकाणी केतनजी पाडोसा साहेबांचा स्वागताची सन्मान करण्यात येतोय। माजी सरपंच आहेत मनोर येथून ते दाखल झालेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचा विशेष सन्मान केला जातोय। स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेशदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते यानंतर आदरणीय सन्माननीय नितीनजी सातवी तालुका प्रमुख शिवसेना पालघर आपल्याला देखील सन्मानित करण्यात येईल। आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। मी पुन्हा एकदा जिग्नेशदादा मात्रे यांना विनंती करतोय की आपण देखील पुन्हा एकदा सन्मानित करायचं आहे नितीनजी सातवी साहेबांना। तालुका प्रमुख आहेत शिवसेना पालघर आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। या ठिकाणी नितीनजी सातवी साहेबांचा सन्मान केला जातोय। तालुका प्रमुख आहेत शिवसेना पालघर आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय। या ठिकाणी जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय विकासजी पडवले साहेब उपस्थित आहेत। ग्रामपंचायत सदस्य मनोर आणि तालुका प्रमुख आदिवासी सेल मनोर देखील सन्मानित करण्यात येईल। विकासजी पडवले साहेब आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। पुन्हा एकदा स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेशदादा मात्रे आपण सन्मानित करायचा आहे। विकासजी पडवले यांना यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। नंतर आदरणीय सन्माननीय सुधीर गिराणे ग्रामपंचायत सदस्य मनोर आपण देखील पुढे यायचं आपल्याला देखील सन्मानित सुधीरजी गिराणे यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय। यानंतर मयूरजी पाटील यांना देखील सन्मानित करण्यात येईल। आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। मयूरजी पाटील आपण देखील पुढे यायचं आहे आपल्याला देखील सन्मानित करण्यात येईल। या ठिकाणी मयूरजी पाटील यांना सन्मानित करण्यात येते जिग्नेशदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते। मयूरजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत। तदनंतर करणजी पाटील आपण देखील पुढे यायचं आहे आपल्याला देखील सन्मानित करण्यात येणार आहे। करणजी पाटील आपण देखील पुढे या आपल्याला देखील सन्मानित करण्यात येतोय। करणजी पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय जिग्नेशदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते। यानंतर आदरणीय सन्माननीय दीपक मालकरी यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे। ग्रामपंचायत सदस्य पोचाडे शाखा प्रमुख पोचाडे आपण देखील पुढे यायचं आपल्याला देखील सन्मानित करण्यात येतोय। दीपकजी मालकरी यांचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये। धन्यवाद। यानंतर आदरणीय सन्माननीय अश्विनजी राठोड शाखा प्रमुख पालनापाडा यांचा देखील स्वागत आणि सन्मान करण्यात येईल। मी पुन्हा एकदा विनंती करतोय अश्विनजी राठोड आपण पुढे यायचं आहे आपल्याला देखील सन्मानित करण्यात येणार आहे। अश्विनजी राठोड यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय। शाखा प्रमुख आहेत पालनापाडा येथील आणि त्यांना देखील सन्मानित करण्यात येतोय। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात। आमिरने सुरुवात केल्या धडाक्या षटकार ठोकल्या मैदानाच्या आतमध्ये। ऑन साइडला शॉर्ट बॉलचा वापर करत असताना फटक्या हवेत खेळलाय। मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि या ठिकाणी सर्वात मोठी चुकी या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच जर पाहिलं तर टीम 94 धानिव्या संघाने केले। आमिरला मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिले। मिळतील याबरोबर जर पाहिले गेले तर एक धाव आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये। ॲक्शन रिप्ले या ठिकाणी दाखवलं होतं प्रिन्स मूवीच्या माध्यमातून
जिंकण्यात जातात. मात्र खरोखरच कौतुक करावं लागेल त्यांचं देखील, कारण की जर पाहिलं तर त्यांचा आज वाढदिवस आहे आणि जर पाहिले गेलं तर मोठमोठ्या विभागातून जर पाहिले गेलं तर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक मित्र परिवार या ठिकाणी येत असताना दिसतो. अमीरची जेल जशी सुटली त्यानंतर त्याचं रिॲक्शन आपण पाहिलं गेलं, ज्याप्रमाणे त्याने सेलिब्रेट केलं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातो. नंदन यांना आपण पाहतायत आणि झेल कोणी सोडलाय तर विश्वनाथ जाधवने. पण कितीही मोठा क्रिकेटपटू असू द्या, क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येकाकडून चुका होतात. ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉल झाल्या. ऑन साईडला फटका सजवला. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला बॉल चालला थेट प्रेक्षकांच्या स्वागताकरिता 4 धावांकरिता उपमुख्यमंत्री चषकातील हा दमदार चौकार उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून. तर उबेदची खासियत आहे या मैदानावरती, या स्पर्धेमध्ये ज्याने 50 धावा अर्धशतक साजरं केलेला फलंदाज. स्ट्राईक रेटवरती उबेद पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला अगदी बैठक स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. अगदी पाहिलं गेलं तर थर्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर बॉल अडवलं जाईल. पहिल्या षटकाचा गेल कंप्लीट झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं गेलं तर रॉयल स्टर मिरावड संघाची धावसंख्या बिनबाद नाबाद जिंदाबाद 11 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. आज 14 एप्रिल या तारखेला बर्थडे दादाचा शुभ दिन आला. दादाचा शुभ दिन आला. बर्थडे दादाचा शुभ दिन आला. मित्र परिवार जमून येतो जिग्नेश दादाला शुभेच्छा द्यायला. पालघर जिल्ह्यातील एकमेव बाईकची स्पर्धा दादाच ठेव झाला या बोलबाला. झाला या बोलबाला. अरे असं जिग्नेश मात्र दादा चांगला उल्लेख या गाण्यामध्ये केलेला आहे. पालघर जिल्ह्यातील एकमात्र अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये 12 बाईक ठेवल्या जात आहेत आणि हे पहा आपण 12 बाईक या पूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहेत. ऑन स्क्रीन प्रिन्स विविधच्या माध्यमातून पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 11च्या घरामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. आमिर आणि उबेद ही सलमीची जोडी, आघाडीची जोडी चांगली सुरुवात करून दिली. 11 धावा तर फटकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं दुसऱ्या ते तिसऱ्या बॉलवरती जीवनदार मैदानाच्या आतमध्ये मिळायला गेले ते अमीरला, परंतु स्ट्राईकवरती आता मात्र पाहायला मिळते अमीर आणि नॉन स्ट्राईकवरती उबेद आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये विश्वनाथ जाधव. पहिलाच बॉल फटका इथे चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल निघून जाईल थेट सीमा पार. मिडतील धावा 4. येतोय पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री चषकातील दमदार चौकार. असा जिग्नेश मात्र दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश मात्र दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश मात्र दादा यो आता फेमस लय झाला. काय शॉर्ट सिलेक्शन होते या फटक्यावरती, ज्याप्रमाणे विश्वनाथने पहिलाच बॉल टाकला होता आणि त्यावरती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आपण पाहिलं गेलं चौका ठोकला गेलाय. स्पीड खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला इथे. एक बेजबाबदार मैदानाच्या आतमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि फटका फसलाय. मैदानाच्या आतमध्ये रॉयल स्टर्नर मिरावड संघाला पहिला धक्का लागला गेलाय. आमिर आता मात्र जर पाहिलं गेलं तर मैदान सोडत असताना आपण पाहू शकताय पहिला धक्का. निलेश चव्हाण चेतन पाटील आहेत ते जोडीला. आहेत ते जोडीला. आहेत ते जोडीला. भावेश म्हात्रे मनीष म्हात्रेची साथ आहे दादाला. समाजसेवक आहे हा नेता गोरगरिबांचा असा दाताला नावाला. आता नावाला. पहिल्या धक्का धावफटकावरती 15 धावा असताना लागल्या गेल्या. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत मिस्टर इज्रार खान. या मैदानावरती इज्रारने देखील बोलबाला दाखवलेला आहे, कारण की विथ द बॅट ही चांगली कामगिरी राहिली आहे आणि ज्या ज्या वेळेला वन डाऊनसाठी इज्रारला पाठवले गेले त्या वेळेला जर पाहिलं गेलं तर चांगली बॅटिंग इज्रार खानच्या माध्यमातून या मैदानावरती राहिलेली आहे. पहिला धक्का तर लागल्या गेल्या धावफटकावरती धावा 15 असताना टीम रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाला आपण पाहत आहेत. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्याच बॉलवरती विश्वनाथने कमबॅक केलेला आहे. या बॉलवरती आपण पहिली विकेट गेली. इज्रार तयार.
पहिला बॉल ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल होता आणि अगदी जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तळाच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. एक धाव्यावरती कंप्लीट केली जातील ती म्हणजे इद्राच्या माध्यमातून. एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफटगा जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16च्या घरामध्ये 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागले गेलेत. पहा हे मैदान नौखं नाही आहे मित्रांनो. रॉयल्स्टन मिरवड संघासाठी ज्या वेळेला टॉस बॉक्ससाठी येतात ते त्या वेळेला कॅप्टनने किंवा उभेदने नेहमीच सांगितलेलं आहे जुचंद्रगाव म्हटलं तर आमचं दुसरं घर आहे आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं तर आम्ही मिरवड परिसरामध्ये जसं राहतो त्याचप्रमाणे आम्हाला इथे राहण्यासाठी किंवा अगदी ते खेळण्यासाठी आवडतं आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर उभेच्या नावावर देखील या परिसरामध्ये बहुमूल्य असे रेकॉर्ड्स आपण सातत्याने पाहिलेले आहे. मुख्य व्यासपीठावर आपण पाहत आहेत जिग्नेश दादा म्हात्रे असतील, निलेश चव्हाण असतील, एवन जोडी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्लाइस केले बॉलला, बॉल जाईल थेट सीमा पार, मिळतील धावा 4 उभेच्या बॅटमधून खणखणीत चौकार. जिग्नेश म्हात्रे दादा यो आता famous लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता famous लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता famous लय झाला. एकूणच मुन्नाचा क्लास टायमिंग पाहायला मिळालं. या बॉलवरती ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता आणि जबरदस्त बॅट फिरवली गेली. या बॉलवरती चौकार मिळतोय. आतमध्ये येणारा बॉल होता, टॅप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर बॉलपर्यंत पोहोचतील. डॉट बॉलची मैदानाच्या आतमध्ये समाप्ती केली जाईल. अशा रीतीने जर पाहिले गेले तर चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. षटक क्रमांक दुसऱ्यातील आतापर्यंत जर पाहिलं तर 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटका जाऊन पोहोचतात 20च्या घरामध्ये. उभे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतो. याच तर खऱ्या बॅटिंगची गरज आहे रॉयल स्टर्नर मिराऊट संघाला. कारण की मोठी विकेट आमिरच्या मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला जर पाहिले तर प्रेशर असतो, परंतु कुठलाही प्रेशर न घेता जास्तीत जास्त जर पाहिजे धावा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण उभेच्या माध्यमातून पाहिलेला आहे. धावसंख्या धाफटकावरती 20. षटकातील शेवटचा अंतिम बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा 20 जाधव तयार. हो यावेळेला जर पाहिलं तर थोडंसं धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. कुठेतरी फसवण्याचा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न होता, परंतु पाहत असताना जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती एकदा कंप्लीट केली जाईल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. रॉयल स्टर्नर मिराऊट संघाची धावसंख्या धाफटकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा या धाफटकावरती लागल्या गेल्या. लाखाचं बक्षीस लावलं येतील खेळायला, खेळाडू येतील खेळायला. अरे असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता famous लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता famous लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता famous लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता famous लय झाला. हे पाहू शकता आपण प्रेक्षक ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून दाखवले जातात. चहू बाजूने प्रेक्षक या नागेश काका क्रीडांगण जुचंद्रच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले डगआउट, चांगले कटआउट्स, सगळे बॅनर्स, सर्व काही ऑल इज वेल. या उपमुख्यमंत्री चषक 2025च्या माध्यमातून आपण बघतात. फायनलची रात्र आहे, अंतिम दिवस, अंतिम रात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. पुन्हा एकदा 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 21 धावा या फटकावरती लागल्या गेल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. आणि षटक क्रमांक 3 मध्ये दाखल झालेले आहेत अक्षय राजभर यांना आपण पाहत आहेत. स्ट्राईक एंडवरती उभे आहेत. पहिलाच बॉल फेस करतील. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकात धावा तर आलेल्या आहेत वेगाने. पहिल्या षटकात जर पाहिले गेले तर 11 धावा होत्या. त्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा जरूर येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु दुसऱ्या षटकात काय घडलं तर एक महत्त्वाची विकेट होती ती आमिरची मिळून दिली गेली गोलंदाज विश्वनाथने. पहिला बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेरचा होता. फटका इथे चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावत असताना बॉल थेट निघून जाईल सीमारेषे पार. उभेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. आज 14 एप्रिल या तारखेला बर्थडे दादाचा शुभ दिन आला. दादाचा शुभ दिन आला. बर्थडे दादाचा शुभ दिन आला. मित्र परिवार जमून येतो जिग्नेश दादाला शुभेच्छा द्यायला. क्लास बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये उभेत करतो. आणि नेहमीच जर पाहिलं तर या नावाची चर्चा जर पाहिली तर संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये अगदी जर पाहिले गेलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये केली जाते. का तर ज्या वेळेला जर पाहिजे संघ अडचणीत असतो त्या अडचणीतून बाहेर काढणारे मोठमोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येताना दिसत आहेत. ऑप्टिकच्या बाहेर चपल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अपील त्या ठिकाणी होताना दिसतंय. अगदी जर पाहिलं तर विकेट किपर, यष्टी रक्षक, अगदी जर पाहिले गेलं तर शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक अपील त्या ठिकाणी करत होते. परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे हेच पंचांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे.
पायाच्या अगदी मधून बॉल निघून गेला आणि ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर हा चेंडू होता. चांगला टप्पा या ठिकाणी मेंटेन केलेला आहे अक्षयने. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा दबाव प्रेशर घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली जात नाही आहे. ही एक जमेची बाजू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाज अक्षय. इथे जर पाहिलं गेलं तर कट केल्या बॉलला बॉल चाललाय तो म्हणजे मागच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते शॉर्ट थर्ड मॅनला बीट होत असताना बॉल थेट निघून जाईल. पुन्हा एकदा उभेच्या बॅटमधून चौकार. पालघर जिल्ह्यातील एकमेव बाईकची स्पर्धा दादाच ठेव. झाला या बोलबाला, झाला या बोलबाला. अरे आता जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. आता जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. आसिफ होते त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून चुकी घडली जाते. चौकार चौकार मैदानाच्या आत ठोकताना दिसत आहेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अपील झालंय आणि LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील. हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला गेलाय. उबेद खान आता मात्र जर पाहिले गेलं तर परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट जाईल. फलंदाज होतील OUT आउट. मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. आता जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. प्रसन्न झाली चंडिका माता कमीच नाही कशाची आता आमच्या दादाला. अरे आमच्या दादाला. अरे आता जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. आता जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. आता जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. महत्वाचे विकेट होत्या. त्या महत्वाचे विकेट डगआउटच्या दिशेने जात असताना आपण पाहिले गेल्यात. पहिली विकेट गेली आमिरची. दुसरे विकेट मैदानाच्या आतमध्ये उभेचे गेले. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत इनेट नंबर 4 वरती बॅटिंग करण्यासाठी. नितीश यांना आपण पाहत आहेत. कालची रात्र नितीशच्या नावावरती राहिली. ज्याप्रमाणे नितीशने कालच्या दिवसात बॅटिंग केली, पण दुसऱ्या बाजूला इस्रारला आपण देखील बघतात इनसाइड आउटच्या माध्यमातून कालच्या दिवसात जो त्याने षटकार ठोकला होता अजून देखील डोळ्यासमोर तो षटकार आठवतोय. विश्वनाथ जाधव यांना आपण आउट स्क्रीन पाहत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्वाधिक बेस्ट ऑलराऊंडर ज्याच्या नावावरती जर पाहिलं तर सुप्रीमो सारख्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर कार मिळवण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. अशाच एक महान खेळाडू आपण ऑन स्क्रीन बघतात विश्वनाथ जाधव. पण आज ग्रामीण टीमच्या माध्यमातून जर पाहिलं तर धावणी संघाच्या माध्यमातून खेळण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे. तर नेहमीच जर पाहिलं गेलं तर त्याने चांगले क्रिकेट खेळले आणि चांगले क्रिकेटर्स घडवण्याचं काम त्याच्या माध्यमातून नेहमीच राहिलेलं आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसऱ्यातील आत्तापर्यंत चेंडू फेकून झालेले आहे ते म्हणजे 4 चेंडूमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाज थोडासा मागा ठरला जातोय. 8 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात, परंतु एक जी महत्त्वाची विकेट होती ती या षटकामध्ये येताना दिसते ती म्हणजे उभेची. पहिलाच बॉल ज्याप्रमाणे जर पाहिले तर चेंडू टाकल्यानंतर समजला नाही फलंदाजाला, परंतु पुन्हा एकदा जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक बीट होत आहेत आसिफ. आणखीन एक बॉल निघून जाईल थेट सीमारेषे पार. मिळतील धावा 4. नशिबाचा चौकार टीम रॉयल स्टनर मीरा रोड या संघासाठी. प्रसन्न झाली चंडिका माता कमीच नाही कशाची आता आमच्या दादाला. अरे आमच्या दादाला. अरे आता जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. ज्यावेळेला बॉल पडला टप्पा त्यावेळेला जर पाहिले तर बॅटवरती जरूर लागला गेला, परंतु बॉल कुठे गेला हेच ठाऊक नव्हतं बॅटरला. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर जी दिशा होती ती चांगल्या रीतीने पाहायला मिळाली आणि या बॉलवरती मिळतील पुन्हा एकदा 4 धावा. या डावात एकच षटकार पाहायला मिळतो. आतापर्यंत जर पाहिलं तर 6 चौकार या डावामध्ये आतापर्यंत पाहायला मिळते. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 4 चौकार उभेच्या खेळीमध्ये आपण पाहिले गेले, परंतु त्यांची विकेट लवकर गेली मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या फडकावरती जाऊन पोहोचते 33च्या घरामध्ये. शेवटचा अंतिम बॉल या षटक क्रमांक 3 मधील इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. अक्षय राजभर तयार. ऑन साईडला फटका खेळण्याचा तर मनसुबा होता, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. डिस्टन्स भरपूर गाठले गेल्या बॉलने आणि बॉल थेट निघून जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आणखीन एक चौकार. नेहमी खंबीर साथ देती हो त्याला वसंत भाई चव्हाण. अरे काही अन्याय होता केला जाऊन जातोय स्वतः. तोडच नाही त्याला, तोडच नाही त्याला. जिग्नेश दादा म्हात्रे यांचा वाढदिवस आहे आणि प्रत्येक जर पाहिलं तर संघाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर जय श्रीराम टीम यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा या स्पर्धेमधून अगदी जर पाहिलं तर जिग्नेश दादा म्हात्रे यांना देण्यात येईल.
भरपूर मेहनत संपूर्ण आयोजन समितीत राहिली आहे. निलेशदादा चव्हाण आणि देखील आपण मुख्य व्यासपीठावरती पाहत आहेत. एक दमदार उद्योजक आहेत जय मल्हार इंटरप्राइजेस प्रोप्रायटर आणि त्यांचा संघ थेट जर पाहिले तर फायनलमध्ये दाखल झालेला आहे. अक्षित 11 टिंबिवली या संघाला आपण पाहिलं गेल्या मॅचमध्ये पराभूत केलं गेलं ते म्हणजेच जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईस संघाला 57 धावा बनल्या होत्या. कुठेतरी असं वाटलं की राईस संघाचं वर्चस्व जाईल. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये मला वाटतं प्रतीकची विकेट गेली होती, परंतु त्यानंतर जर पाहिलं गेलं तर परेश आले आणि परेशने चांगली बॅटिंग करत असताना मॅच विनिंग खेळ केला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पहिल्या मॅचमध्ये अगदी जर पाहिलं तर सेमीफायनल 1 मध्ये त्याने पटकावला गेला. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा ओव्हर पिच त्यावरती आक्रमण केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग दर्शवली आहे. इस्रायलचा फटका कदाचित काही अंशी फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने आतमध्ये ढकलला गेला. याचा फायदा अगदी जर पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला टीम 94 धानीव संघाला झालेला आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला ओव्हर पिच बॉल होता. समोर स्ट्रेट हिट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि आतमध्ये बॉलला ढकवलं आणि अगदी जर पाहिलं तर फार महत्त्वाच्या धावा या मॅचमध्ये वाचवलेल्या आहेत. पहिलाच बॉल आले रोशन आणि रोशनने पहिल्याच बॉलवरती 2 धावा तर खर्च केलेल्या आहेत. इस्रायलला काय करायचं तर मोठे फटके खेळण्यासाठी नेहमीच इस्रायलची ओळख या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच ओळखीने तो मैदानाच्या आतमध्ये आता मात्र बॅटिंग देखील करताना दिसतोय. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका प्लीज, आम्ही विनंती करतो. या ठिकाणी आपण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून चेक करणार आहोत षटकार आहे किंवा आता मात्र नाही. येस, षटकार नसणार आहे. ज्या धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत त्याच धावा मैदानाच्या आतमध्ये भेटणार आहेत. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर भरपूर बॉल आतमध्ये होता आणि आतमध्ये येऊन जी उडी घेतली गेली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आतमध्ये ढकलत असताना बॉलला या बॉलवरती मिळतील 2 धावा. 2 धावेच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या 39 झाले. 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड. या पुढचा बॉल रोशन तयार. ऑन साइडला इथे फटका चांगला आहे. बॉल चालला थेट हवेच्या लाटेंवरती स्वार होत असताना इट्स आउट ऑफ दी पार्क. इस्रार खान ऑन फायर त्याच्या बॅट मधून आलाय उत्तुंग भव्य दिव्य षटकार. जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. काय फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. पुन्हा एकदा आक्रमण. हाई बॉल थेट निघून जाईल. दिशा वेगळी आहे परंतु दशा बदलवले या ठिकाणी गोलंदाजाची. ती म्हणजे इस्रार खानने सलगचा हा दुसरा षटकार. आहे सगळे जोडीला. भावेश मात्रे मनीष मात्रेची साथ आहे दादाला. आणि एक षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 51च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. फुलटस बॉल आहे. आक्रमण केलंय आणि जवळपास सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार ठोकण्याचा विक्रम मैदानाच्या आतमध्ये इस्रार खानच्या बॅटमधून सलगचा तिसरा षटकार याचा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पाहूयात हाईटसाठी हा वेस्ट हाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फुल टच बॉल होता आणि पाहत असताना इस्रायलने जसा बॉल मारला बॅट हातातून जशी सुटली लगेच त्याने इशारा केला पंचांकडे. पाहूयात आता मात्र थर्ड रूम मध्ये या ठिकाणी आपण चेक करणार आहोत. येस, फेअर डिलिव्हरी, नो बॉल नसणार आहे. ज्याप्रमाणे जर पाहिले तर सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार आपण पाहत आहेत आणि प्रतिभेश यांनी चांगली माहिती दिली आहे. डबल शॉट लागल्या जणू काही बॅटवरती. ज्याप्रमाणे बॉल फुलटोस होता. प्रथम तास बॉल लागला. पुन्हा एकदा जर पाहिलं तर बॉल लागला गेला बॅटवरती आणि बॉलवरती 6 धावा मिळतील. 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 57 जाऊन पोहोचली जाते. रोशनच्या षटक थोडंसं महाग ठरले गेले. या षटकात भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा फुलटस बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर अपील केली गेली. LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात जे वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत होतं त्याच वादळाला मैदानाच्या आतमध्ये रोशनने शांत केले. विकेट जाईल मैदानाच्या आतमध्ये इस्रारच्या माध्यमातून.
ॲक्शन रिप्ले आपल्याला प्रिन्स मूवीच्या माध्यमातून दाखवलं जातोय, ज्याप्रमाणे रोशनने फुल टॉस बॉल टाकला होता आणि अगदी जर पाहिलं तर ॲक्युरेट प्लम होणारा बॉल होता, मिडल स्टिकवरती आदळणारा बॉल. आणि पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर विकेट जात असताना तिसरा धक्का 57 धावफटकावरती असताना आता मात्र जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 4थ्यातील हा शेवटचा आणि अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून देखील शिल्लक असणार आहे. ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर नितीश आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत मिस्टर दीपेन यांना आपण पाहताय. दीपेनने देखील जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये चांगला बोलबाला त्यांच्या बॅटिंगचा आपण पाहिला गेला. पुन्हा एकदा रोशनने कमबॅक केले, पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केले होते, त्यानंतर सलगचे 3 षटकार, त्यानंतर विकेट त्यांनी मिळवले. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात, 1 विकेट आतापर्यंत पाहिजे रोशनच्या नावावरती राहिले गेले. हे खेळाडू कक्ष उबेद खान मुन्ना यांना आपण बघतात, इजरार नुकताच आउट झाले. हो यावेळेला जर पाहिलं तर शेवटचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल फिरवला, शेवटचा बॉल अगदी पाहिजे कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल स्टन मिरावड संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते 57च्या घरामध्ये. घेऊयात एक पुढे एकदा छोटासा डीजेवाला ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय बहुचर्चित असलेली स्पर्धा अर्थातच उपमुख्यमंत्री चषक 2025. यावसाई तालुक्यात युवा सेना प्रमुख आला इलय नावाचं. उपमुख्यमंत्री चषक ठेवलाय, दादानं लाखाचं बक्षीस लावलंय. येतील खेळायला खेळाडू, येतील खेळायला. अरे असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. जिग्नेश दादा म्हात्रे यांचं गुणगान गाणारं संगीत आपण जरूर पाहतायत. जबरदस्त आयोजन. जिग्नेश दादा म्हात्रे, निलेश दादा चव्हाण, चेतनजी पाटील, मनीष दादा म्हात्रे, भावेश दादा म्हात्रे, गावदी स्पोर्ट वाकीपड यांचे देखील आभारी आहोत. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर त्यांचं सहकार्य फार मोठं लाभलं गेलं. एकविरा स्पोर्ट वाकीपड यांचे देखील आभारी आहोत, कारण की आयोजन करणं म्हणलं एकट्याचं काम नसतं, प्रत्येकाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून लागले गेले. गेल्या 4 रात्रीमध्ये आपण चांगलं क्रिकेट पाहिलं जरूर, परंतु आजच्या 5व्या रात्रीमध्ये पाहूयात विजेता संघ कुठला ठरेल. अक्षय आलेत. पहिलाच बॉल जर पाहिलं तर इम्पॅक्ट लाईनमध्ये होता, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चाललाय सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळतो. स्ट्राईकवरती जर पाहिलं तर दीपेनांना आपण पाहत आहेत. नॉन स्ट्राईकवरती जर पाहिलं गेलं तर फलंदाज पाहायला मिळतील. अर्थातच जर पाहिलं तर नितीश आतापर्यंत चांगली किमया साध्य केलेली आहे असंच म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज अक्षय. या पुढचा बॉल आक्रमण करायचा प्रयत्न, फटकावेत खेळला, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. विश्वनाथ जाधव डाऊन दी बॉल, स्वतः विकेट किपर परतावला गेल्या ठिकाणी फलंदाजाला 4था धक्का मैदानाच्या मध्ये लागला गेलाय रॉयल स्टनर मीरा रोड या संघाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एक विस्फोटक फलंदाज, कित्येक वर्ष त्याने रॉयल स्टार मिरावड संघाच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट खेळलेलं असे फलंदाज अर्थातच कुणाल यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. आणि सन्माननीय SM फिटनेस जिमचे प्रोप्रायटर शुभमजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो, या आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक निलेशदादा चव्हाण आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना SM फिटनेस जिमचे प्रोप्रायटर शुभमदादा म्हात्रे यांना आम्ही विनंती करतो, या आपण या मुख्य व्यासपीठावरती VIP डायल्सवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. निलेशदादा चव्हाण आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असताना प्रत्येकानं मान सन्मान हे जुचंद्र गावाने नेहमीच दिलेला आहे. आणि त्याच कारणास्तव ज्या ज्या वेळेला बाहेरून संघ खेळण्यासाठी या परिसरामध्ये येतो त्या वेळेला जर पाहिलं तर त्यांच्या ज्या आम्ही इंटरव्ह्यूज घेतो त्यामध्ये देखील त्यांचा चांगला उल्लेख हा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलवर तयार अक्षय राजभर. ऑन साईडला बॉलला जबरदस्त ड्राईव्ह करत असताना बॉल निघून जाईल लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. अर्थातच जर पाहिलं तर या बॉलवरती एक धाव कंप्लीट केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 58च्या घरामध्ये. नीरज यांना आपण बघता टीमचे कॅप्टन नेहमीच ते पदबाळ सांभाळत असतात.
टीम 94 धानिव संघाचे आणि त्यांनाच ऑनस्क्रीन दाखवलं जातं. प्रिन्स मूवीची हीच खासियत प्रत्येकांना आवडत आहे आणि त्याच कारणास्तव जर पाहिजे तर जे क्रिकेटमध्ये बदल, जे क्रिकेटमध्ये इम्प्रूव्हमेंट होतात त्याच कारणास्तव पाहिजे तर नेहमीच प्रिन्स मूवीजला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये संधी दिली जाते. TNPL साठी सारखी मोठी स्पर्धा त्यांनी कव्हर केली गेली. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल पडल्यानंतर जर पाहिलं तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. कटरचा वापर केला पडल्यानंतर जर पाहिलं तर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता आणि आज सर षटकाची खरं तर गरज होती मित्रमंडळी धानिव संघाला, कारण की पहिल्या 4 षटकात धावा वेगाने आल्या आणि या षटकात कुठेतरी धावा थांबल्या असंच म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 1 विकेट, 2 बॉल डॉट आणि जवळपास जर पाहिलं तर एकच धावा आतापर्यंत अक्षय राजभर या गोलंदाजाने खर्च केलेले आहे. ज्यावेळेला अक्षय वैयक्तिक पहिला षटक हाताळण्यासाठी आले होते त्यांचा देखील उल्लेख या बॉलवर नंतर आपण करणार आहोत. ऑन साईडला बॉल निघून जाईल, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, एकदम कम्प्लीट केले की दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डोक्यात ठरू शकतो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही करू शकले. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कम्प्लीट केला जाईल. विजयजी ज्याप्रमाणे जपाल तर तिसरं षटक अक्षयने मैदानाच्या आतमध्ये हाताळलं गेलं. त्या तिसऱ्या षटकात 4 चौकार उभेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. वैयक्तिक त्या षटकात भरपूर धावा खर्च झाला परंतु या 5व्या षटकात आतापर्यंत नियंत्रबद्ध गोलंदाजी आपण म्हणू शकतात गोलंदाजीच्या माध्यमातून होत असताना. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील फॉलो थ्रू मध्ये थोडासा बिघाड झाला आणि त्याच कारणाचा पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतील. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमात दिला जातोय. चांगली पंचाची भूमिका सातत्याने या जुचर नगरीमध्ये केली जाते आणि या स्पर्धेमध्ये चांगली पंचाची भूमिका आपण पाहिली गेली. वीरजी नायर सरांना, ललितजी भोईर, बंड्या सरांना आपण बघताय फुल टॉस बॉल आक्रमण केलंय. या बॉलवरती नीरज आहेत, बॉल निघून जाईल थेट सीमारेषे पार, मिळतील धावा 6. जशी सुरुवात केली होती आमिरने गोड आणि तशीच जर पाहिली गेली तर शेवट देखील मैदानाच्या आतमध्ये गोड केलाय. 6 धावा मिळतील. या 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटक्यावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 66च्या घरामध्ये आणि विजयाकरिता लक्ष असेल ते म्हणजेच 67 धावेंचं. येणाऱ्या 30 चेंडू आणि 67 धावा करायच्या टीम 94 धानिव संघाला आणि ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल आवाज आपण ऐकणार आहात निशांतजी पाटील सरांचा. आज 14 एप्रिल या तारखेला बर्थडे दादाचा शुभ दिन आला. दादाचा शुभ दिन आला, बर्थडे दादाचा शुभ दिन आला. मित्र परिवार जमून येतो जिग्नेश दादाला शुभेच्छा द्यायला. पालघर जिल्ह्यातील एकमेव बाईकची स्पर्धा दादाच ठेव. झाला या बोलबाला, झाला या बोलबाला. अरे असं जिग्नेश मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असं जिग्नेश मात्रे दादा यो आता Thank you. फेमस लय. पुन्हा एकदा सर्वकडे रसिकांचं मनपूर्वक स्वागत. उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये बाईक सम्राट हा उल्लेख आपण सातत्याने करत आलेलो आहोत आणि कित्येक खेळाडूंच्या नावावर हा विक्रम आहे आणि म्हणूनच पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी स्पर्धा व्हायला हवी त्यासाठी तो संकल्प घेतला आणि त्यानंतर आता जिग्नेशदा म्हात्रे यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ही स्पर्धा पाहतोय. उपमुख्यमंत्री चषक तब्बल 12 बाईक्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळाडूंना वितरित करणार आहोत आणि पाहूया त्यासाठी तर पहिलं पाऊल उचललेलं आहे या स्पर्धेमध्ये अक्षित 11 टेंबिवली या संघाने. अंतिम फेरीत त्या संघाने धडक मारली आणि आता या 2 संघांपैकी एक संघ अंतिम फेरीत पाहायला मिळेल. स्क्रीनवर तुम्हाला सन्माननीय कल्पेशजी म्हात्रे यांना दाखवलं जाते. खरं तर ती धुरा सांभाळलेली आहे संघांची, कारण संघांची अवेलेबिलिटी खूप महत्त्वाची आहे. आजकाल एक संघ एका दिवशी 2 ते 3 स्पर्धेत खेळतो पण तरी देखील नियोजन वरच्या दर्जाचं कल्पेशजी म्हात्रे यांच्या वतीनं सांभाळलं गेलेलं आहे. तुषार सोनुणे हे देखील ऑनस्क्रीन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चर्चा आहे निशांतजी पाटील हे देखील आपण सातत्याने पाहतोय. भिवंडीचा हा उदयोन्मुख समालोचक सातत्यानं आयोजकांची पसंती त्यांनी कमवलेली आहे आणि म्हणूनच तुमचं काम चांगलं असेल तर 100% तुम्हाला वारंवार संधी मिळते आणि ते तुमचं कर्तृत्व असतं आणि तेच कर्तृत्व टिकवलेलं आहे निशांतजी पाटील यांनी. दरम्यान आपण पाहूया टीम 94 धानिव संघाकडून या धावांचा पाठला केला जाईल का. 67 रन्स रिक्वायर्ड टू विन. 57 माफ करा. रन्स रिक्वायर्ड टू विन. विजय भिंपाळजी सुप्रीमो चषकामध्ये यांचं देखील धावसंख्या नोंदणीचं काम आपण पाहिलेलं आहे. म्हणून मी बोललो ना की कर्तृत्व तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला 100% मौका मिळेल आणि ऑनस्क्रीन हा जो चेहरा तुम्हाला पाहायला मिळतोय ओळखत असाल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा.
तर या बाईक्स तुम्हाला शो केल्या जात आहेत. खरं तर 18 वर्षानंतर लायसन्स मिळतं, पण तुम्ही जर चांगला खेळ खेळत असाल तर 15 वर्षामध्ये तुम्हाला बाईक जिंकण्याची संधी आहे. आणि या बाईक तुम्हाला ऑनस्क्रीन दाखवल्या जात आहेत. एकूण 12 बाईक्स जिंकण्याची संधी तुम्हाला आहे. आणि म्हणूनच पाहूया तो बहुमान कोण जिंकेल. चला आखणी करण्यासाठी खेळपट्टीवर पोचायचं आहे प्लीज. आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. रॉयल्स्टन तोपर्यंत आखणी होऊन जाईल. आणि 2 बॅटर्स पाठवून द्या. टीम 94 धानीव. चला बघा प्रेक्षक आपण पाहतोय, म्हणजे प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायचं आहे. प्रिन्स मूव्हीजवर दर्जेदार प्रक्षेपण तर दाखवलं जातेच आहे, पण काही प्रेक्षकांना मैदानात येऊन त्या घडामोडींना जवळून पाहायचं असते. आणि प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. पूर्ण दिवसभरामध्ये आपण काय केलंय, काय चांगलं घडलंय, काय वाईट घडलंय, त्या सर्व गोष्टींची चर्चा होते. IPL मध्ये नेमकं काय झालंय, कुठला खेळाडू चमकलाय, कुठला संघ जिंकलाय, कुठल्या गोलंदाजाने जास्त झाडं लावली, या सर्व गोष्टी चर्चेचा विषय बनलेल्या आहेत. पण आता मैदानाच्या आतमध्ये जेव्हा खरं क्रिकेट चालू होईल पुन्हा एकदा ती ऊर्जा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. कारण आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत, त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा थोडी चर्चा करत आहेत. तर आता आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. 2 बॅटर्स पोहोचत आहेत. विश्वनाथ जाधव. सरप्राइझिंग आहे विश्वनाथसाठी सुद्धा ही सुप्रीमो ट्रॉफी. खरं तर सुप्रीमो ट्रॉफी 10वं पर्वचे ते मालिकावीर आहेत, पण या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये ते इन टीम नव्हते. ही देखील एक महत्त्वाची घडामोडीला आपण पाहिलं या पर्वामध्ये. सनी आणि विश्वनाथ हे 2 बॅटर्स 67 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळतील. रॉयल स्टर्नर्स कालच्या दिवसात एक जबरदस्त खेळ देताना पाहायला मिळाला. हे मैदान जणू काही त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. मैदानाशी काहीतरी जुनं जाणतं नातं आहे. तसाच खेळ कालच्या रात्रीमध्ये रॉयल स्टर्नर्स मिरावडी या संघाचा राहिला. कारण युनिटी कपमध्ये तितका चांगला खेळ राहिला नाही मैरा भाईंदरच्या रॉयल स्टर्नर्सचा, पण आता या उपमुख्यमंत्री चषकामध्ये जबरदस्त खेळ राहिलेला आहे. म्हणजे कुठल्या संघाला त्यांनी सोडलं नाही. प्रत्येक संघाविरोधात धावांचा पाऊस त्यांनी पाडला. आणि म्हणून आज देखील तोच उद्देश त्यांनी मनात ठेवला. आणि धानीव संघ एक तगडा संघ आहे आणि त्या तगड्या संघाविरोधात 66 धावा त्यांनी बनवल्या आणि एक मोठी टोटल चेस करायची आहे टीम 94 धानीव संघाला. सन्माननीय हजरतभाई शेख यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे टीम 94 धानीव. आणि सन्माननीय अर्शदभाई काझी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे रॉयल स्टर्नर्स मीरा रोड. तर संघपालकांची प्रतिष्ठा सुद्धा पणाला लागलेली आहे. पाहूया पुढच्या फेरीत अक्षित 11 टेंबिवली संघासोबत खेळण्यासाठी कोण तयारी दर्शवतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग, सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नर असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी राकेश सुवर्णा, स्ट्रायकरला फलंदाज विश्वनाथ. ड्राईव्ह केलंय, थोडा दुरून हा स्ट्रोक खेळलेला आहे. मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न विश्वनाथचा होत नाहीये, कारण एक एक पाऊल महत्वाचं आहे. प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करेल. फक्त प्रत्येक पाऊल हे अचूक पायरीवर पडलं पाहिजे. आणि त्याचमुळे अजूनही ती घाई गडबड करण्याची इच्छा विश्वनाथ जाधवची नाहीये. पहिला बॉल येतोय डॉट. राकेश सुवर्णाची चांगली सुरुवात या पहिल्या षटकाची. बॉलवर पोचले, पिचिंगचा आढावा घेतला, थोडंसं पदल आलीत, पण दरम्यान रेफरल आहे व्हाईट बॉलसाठी. पुन्हा एकदा आपण येतोय स्ट्रॉंग रूम मध्ये चेक करणार आहोत, तपासणी करणार आहोत की फेअर बॉल आहे की व्हाईट बॉल आहे. माझ्यासोबत निशांजी पाटील जॉईन झालेत. निशांजी, जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतच आहोत, पण तितकंच उत्तम समालोचन आपण ऐकणार सुद्धा आहोत. श्रवणशक्ती प्रेक्षकांची जबरदस्त आहे आणि प्रेक्षकांना जेव्हा चांगलं ऐकायला मिळतं तेव्हा प्रतिसाद देखील तितकाच चांगला मिळतो. प्रथमेश पाटील प्रिन्स मूव्हीजचे आमचे टेक्निकल अपडेटर. चला आपण चेक करणार आहोत व्हाईट बॉल आहे की नाही. विशालजी नाईक लगेच यायचे प्लीज. आपण प्रोडक्शन कंट्रोल रूम PCR रूम मध्ये प्रिन्स मूव्हीच्या येस आपण तपासणी करणार आहोत फेअर बॉल आहे की नाही.
ऑन फील्ड डिसिजन, ऑन फील्ड डिसिजन घ्यायचं आहे प्लीज. ती घटना व्यवस्थित कव्हर झाली नाही आहे. तर रिव्ह्यू रुटीन आहे, रिव्ह्यू तुम्हाला मिळेल विश्वनाथ, डोंट वरी. तर पहिला चेंडू डॉट आलेला आहे. टेक्निकल इश्यू आमिर, टेक्निकल इश्यू आहे. घटना ही आपण कॅप्चर केली नाही, त्यामुळे रिव्ह्यू रिटेन आहे, लक्षात घ्या. तर 2 डॉट बॉल आले. सुरुवात चांगली राकेश सुवर्णाची. विश्वनाथ ऑन स्ट्राईक. यावेळेस टॅप केलंय बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल मिळेल आणि आता पहिली धाव नोंदवली जाते टीम 94 धानिवच्या स्कोर शीटवर. पहिल्या डावामध्ये भन्नाट खेळ पाहायला मिळाला, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये धावा आल्या. रॉयल स्टनर्सच्या फलंदाजांच्या वतीने प्रत्येक षटकामध्ये धावांचा पाऊस पडण्याचा प्रयत्न केला गेला. प्रत्येक षटकात मोठे स्ट्रोक आले, ही एक महत्त्वाची बाब आहे आणि म्हणूनच धावसंख्या एका चांगल्या स्थितीमध्ये दिसते. म्हणजे 14च्या गतीने धावांचा पाठलाग करेल. जवळपास 14 धावा प्रत्येक षटकामागे जोडाव्याच लागतील. सुरुवात सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते आणि तसा प्रयत्न फलंदाजांना करावाच लागेल. या अगोदर राकेश सुवर्ण यांनी चांगल्या सुरुवातीसाठी उत्तम दर्जाची गोलंदाजी पेश केलेली आहे. अराउंड विकेट नेत आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला आणि लॉंग ऑफला आहेत आमिर. एक सिंगल मिळते. एक घास खाऊन पोट भरणार नाहीये, मोठा घास घ्यावा लागेल तरच या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकेल आणि त्याचमुळे अजूनही संयम बाळगलेला आहे विश्वनाथने. हे षटक व्यवस्थित हाताळले राकेशने. प्रत्येकाची भूमिका संघाला विजयी करण्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे आणि ती भूमिका आतापर्यंत राकेशने बऱ्यापैकी अदा केली. 4 चेंडू त्याने हाताळलेत आणि खर्च केल्यात फक्त 2 धावा. पॉवर प्लेमध्ये जेव्हा मोठ्या फटक्यांची अपेक्षा असते, सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक जास्त असतात, तेव्हा थोडा स्कोप असतो फलंदाजांना मोठे फटके खेचण्याचा, पण तसं घडत नाहीये. विश्वनाथ ऑन स्ट्राईक. किती वेळापर्यंत विश्वनाथला आपण थांबून ठेवणार? सुरुवात जरी धीमी झाली पण आता त्यांची ऍक्शन सुरू झाली. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 चौकार. प्रसन्न झाली चंडिका माता, कमीच नाही कशाची आता आमच्या दादाला, अरे आमच्या दादाला. ऑस्टमच्या बाहेर शफल झाले आणि इम्प्रुव्हाइज केलं आणि स्क्वेअर लेगची दिशा चेंडूला दिली आणि दरम्यान क्षेत्ररक्षक नव्हता डीप मध्ये आणि आता पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा 5व्या चेंडूवर विश्वनाथने उचललेला आहे आणि धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. थोडा वेळ घेतला आणि आता स्वतःची वेळ आहे असं त्याने दाखवून दिलं. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक. सर्कलच्या आतमध्ये थोडं फंबल झालं आणि त्याचमुळे एक धाव पूर्ण करण्याची संधी विश्वनाथला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर 67 धावांचा पाठलाग करताना टीम 94 धानिव संघाची धावसंख्या आहे 7 धावात. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 24 चेंडू 60 धावांची. 24 बॉल्स अँड 60 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. अजीब येतोय. अजीबसाठी ही स्पर्धा चांगलीच राहिलेली आहे आणि सातत्याने अजीबवर कॅप्टन विश्वास सुद्धा ठेवतोय. बॉलर्स खूप आहेत रॉयल स्टनर्सकडे, पण तितकेच आक्रमक फलंदाज आहेत टीम 94 धानिव या संघाकडे. हे देखील विसरून चालणार नाहीये आणि त्यातल्या त्यात हा एक आक्रमक फलंदाज जो तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय, जो एकदा का सुरू झाला तर मग तो थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि म्हणूनच या अगोदर त्यांचा आपण धीमा खेळ पाहिलेला आहे. पण म्हणतात ना की खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि पाहूया ती भूमिका या षटकामध्ये विश्वनाथच्या वतीने पाहायला मिळते का. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत विश्वनाथ, नॉन स्ट्रायकर एंडला आहेत फलंदाज हकीम. बघा, एन्जॉयमेंट तर प्रत्येकाची होतेच आहे. प्रत्येकाला क्रिकेटचा प्रेम आवडतोय आणि म्हणूनच प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेचा अविभाज्य घटक बनलेला आहे. विविध प्रेक्षक स्टँडमध्ये बसून क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतला जातोय. प्रॉपर रेलिंग आहे या स्टेडियमला आणि म्हणूनच वर्तुळाकार स्वरूप या स्टेडियमचं आपण पाहतोय. प्रेक्षक मोठ्या संख्येनं या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. LED लाईट हे एक आकर्षण राहिलेलं आहे. 30 यार्ड सर्कलला टोटल LED लाईटने सजवलेलं आहे. म्हणून नवनवीन संकल्पना प्रेक्षकांना, खेळाडूंना भारावून टाकतात आणि तीच संकल्पना आपण उपमुख्यमंत्री चषकामध्ये पाहतोय आयोजकांच्या वतीनं. चला, जास्त वेळ घेऊ नका. ओव्हर ब्रेकमध्ये दोन्ही एंड न खेळण्याची तुम्हाला मुभा मिळालेली आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ घेतला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अजीब सर्कलचं क्षेत्ररक्षण थोडंसं बदलतोय. विश्वनाथ स्ट्रायकर एंडला आहे.
मजा येईल ही लढत पाहताना. अजिब वर्सेस विश्वनाथ. बॅटची रुबी कट. बॉल थोडा खाली राहिलाय. कुणाल तडियल विकेट किपर या भूमिकेमध्ये पाहायला मिळत होते. बॉल थोडा खाली राहिल्यामध्ये इतक्या कमी वेळामध्ये बॉडी ऍडजस्ट करणं सोपं नाही आहे. बघा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहूया. बॅटची चायनीज कट आणि बॉल थोडा डायव्हर्ट झाला. दरम्यान एक सिंगल मिळाली. एका धावेची वाढ झाली. धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आतापर्यंत गोलंदाजीचा उच्च स्तर आपण पाहतोय रॉयल स्टर्नर्स मिरावडी या संघाचा. पण अजूनही पुरेसा कालावधी आहे सुद्धा टीम 94 कामण या संघाकडे धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. पण किती वेळ वाट पाहणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कधी ना कधी वाट लावावी लागणार. पण अजूनही तसं काही घडत नाही मैदानाच्या आतमध्ये. कारण गोलंदाज प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. फलंदाजाचा कम्फर्ट झोन जाणून घेतोय आणि त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवतोय. SM फिटनेसचे सन्माननीय शुभमजी म्हात्रे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. साने गुरुजी चषकाचे ते प्रणेते. ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे. थोडा मागे राहिले आणि तो त्यांचा निर्णय चुकला. बॉल जातोय सीमारेषा पार. 1-2 का 4 चौकार. थँक्यू. बघा काल वाढदिवस झाला सन्माननीय जिग्नेशदादा म्हात्रे यांचा आणि आता वाढदिवस आहे शुभमदादा म्हात्रे यांचा, जे SM फिटनेसचे प्रणेते आहेत. तर म्हात्रे ब्रदरच्या वतीने सुद्धा शुभमदा आपणास आयोजकांच्या वतीनं शुभमदादांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. म्हणजे वाढदिवसांची परंपरा चालूच आहे. काल जिग्नेशदादांचा होता, आज शुभमदादांचा आहे. अजीब बॅटची लिडिंग एज. बॉल मागे. फलंदाज बाद. धक्का पहिला. हकीम बॅक टू डग आउट. पहिला धक्का बसतोय टीम 94 धानिवला. मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. SM फिटनेसचे प्रणेते तसेच साने गुरुजी चषकाचे ते आयोजक आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. तर आयोजकांच्या वतीनं सन्माननीय शुभमदादा म्हात्रे यांना वाढदिवसाचं अभिष्टचिंतन, वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि आपलं उपमुख्यमंत्री चषकामध्ये आहे मनपूर्वक स्वागत. जय विश्वकर्मा. आता ही जोडी खूप महत्त्वाची आहे टीम 94 धानिव संघासाठी. दोघांकडे एक्सपिरियन्स आहे, टॅलेंट आहे, ती लेवल आहे जी लेवलची खरं तर या सिच्युएशनला गरज आहे. आणि पाहूया ती लेवल प्रतिस्पर्धी संघाला टेन्शन देऊन जाईल का. विश्वनाथ आणि जय दोघांना बऱ्यापैकी अनुभव आहे या कॉन्क्रीट विकेटचा, रजनी क्रिकेटचा, फ्लड लाईट क्रिकेटचा. आणि म्हणूनच या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा मार्ग शोधला जाईल का येणारा काळ ठरवेल. तुर्तास अजीबने या षटकाला चांगलंच सांभाळलेलं आहे. जरी या षटकात मिसफिल्डिंगमुळे चौकार आलाय पण त्यांनी विकेटचा शोध सुद्धा घेतलेला आहे. धावसंख्या 12, 1 गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही 55 धावांची गरज आहे. 55 रन्स रिक्वायर्ड टू विन. हेल्दी टोटल खरं तर चेस करायची आहे. पण पाहूया त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा तर करावीच लागेल. सोपं काहीच नसतं. जिंकण्यासाठी मेहनत करावीच लागेल. धीम्या गतीचा बॉल चकवा देऊन विकेट किपरच्या मागे उभेच्या हातात जाऊन विसावतोय. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. काय जबरदस्त स्किल आहे गोलंदाज अजीबकडे. रिलीज पॉइंट थोडासा उशिरा होता. बॉल खूप चांगल्या पद्धतीने फिरवला. रिस्क मोमेंट होती. टप्पा पडला बॉल ब्रेक होत बाहेरच्या दिशेने रोटेट झाला आणि खूप चांगला लेग कटर उजव्या त्याच्या बॅटरसाठी गोलंदाज अजीब हाताळतोय. कॉन्क्रीटच्या विकेटवर खरं तर गोलंदाजांना तितका स्कोप नसतो पण अजीबने खूप चांगलं ऍडजस्ट केलेलं आहे आतापर्यंत या षटकाला. धावसंख्या 12, 1 गडी बाद. हा लेंथ बॉल होता. पुढ्यात ठेवलेला बॉल पुढे पाठवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे. येतोय हा डॉट बॉल.
दरम्यान उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स स्वीप करायची होती, पण यावेळेस प्रयत्न अयशस्वी ठरलेले आहे. म्हणजेच इकॉनॉमिकल षटक संपवतोय अजीब. मागचे 3 बॉल डॉट आलेत. हे षटक फक्त 5 धावांचं होतं. विकेट त्यांच्या खात्यात गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 12. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 55 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 55 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक षटक पुरेसं असतं सामन्यामध्ये परत येण्यासाठी. फक्त त्या षटकाचा शोध घ्यावा लागेल, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांची वरची लेवल आपण पाहिली, कारण स्तराचा खेळ प्रत्येकाला आवडतो आणि तोच गोलंदाजीचा स्तराचा खेळ. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये राकेश सुवर्णाचा पाहिला, ज्याने खर्च केल्यात फक्त 7 धावा आणि अजीबने खर्च केल्यात 5 धावा. म्हणजे दोन्ही गोलंदाज इकॉनॉमिकल राहिलेले आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विकेट टेकर राहण्याऐवजी इकॉनॉमिकल राहणं कधीही फायद्याचं ठरतं आणि तीच इकॉनॉमी आतापर्यंत या दोन्ही गोलंदाजांनी जोपासलेली आहे. आता अजून एक द्रुतगती गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येतोय, दानिश रैनी लेफ्ट आर्म द विकेटनं. स्ट्रायकर एंडला विश्वनाथ. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. बॉल्स बाकी आहेत 18. त्याच मी आता थांबून नाही चालणार. पहिल्या दुसऱ्या गिअरवर गाडी चालवून नाही चालणार. एक्सिलरेटरवर पाय द्यावा लागेल. ब्रेक काय आहे ते माहिती नाही, असंच भूमिका घ्यावी लागणार आहे फलंदाजांना. 18 चेंडू आणि 55 धावांची गरज. लेफ्ट आर्म द विकेट रायटी बॅटरसाठी दानिश रैनी. हो दांडीगुल. लेग स्टिक दाखवली, ती स्टिक वाकवली. दानिशने मोठा धक्का दिलाय टीम 94 धानिवला. विश्वनाथ जाधव बॅक टू डग आउट. म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. शफल किती व्हायचंय, कधी व्हायचंय, कसं व्हायचंय याचं भान असायला हवं. विश्वनाथसाठी ही गोष्ट नवी नव्हती, पण गोलंदाज परफेक्ट यॉर्कर हाताळतोय आणि त्याचमुळे विश्वनाथला परतावं लागते. क्लीन बोल्ड झाले आणि या अगोदर थॉमस डायसला सुद्धा पहिल्याच चेंडूवर दानिशने परत पाठवलं होतं या स्पर्धेमध्ये. म्हणूनच यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून जी त्यांची ख्याती आहे ती ख्याती या स्पर्धेत सुद्धा त्यांनी टिकवलेली आहे. बॉल्स आले आता 17 आणि 17 बॉल्समध्ये आवश्यकता आहे 55 धावांची. एक चेंडू आता महत्वाचा होऊन बसला टीम 94 धानिव या संघासाठी. आणि आता संघाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर तर दानिशने आतापर्यंत चांगलंच पाऊल उचललंय, पण आता फलंदाजी करताना नंदन विश्वकर्मा बॅटची पुन्हा एकदा एज बॉल फाईन लेग क्लिअर करेल. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रतिकार पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. येतोय चौकार. 4 धावा. जाईल तिथं जिग्नेश म्हात्रे दादाला मिळतोय मान. दादाला मिळतोय मान. दादाला मिळतोय मान. नेहमी खंबीर साथ देते हो त्याला वसंत भाई चव्हाण. क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे या 4 धावा मिळालेल्या आहेत. टीम 94 धानिवला धावसंख्या पोहोचते 16 बॉल शिल्लक आहेत 16 आणि आवश्यकता आहे 51 धावांची. मोठा फटका खेळायचा जरूर होता, पण चेंडूची गती तितकीशी ओळखली नाही, त्याच्यामुळे बॉल पोहोचतोय अलॉंग द ग्राउंड. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. यश पूर्ण केली जाते. एक सिंगल एका धावेची होते. वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 18 जिंकण्यासाठी 17 आवश्यकता आहे 50 धावांची. बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू आणि 15 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. हे षटक थोडंसं मिक्स राहिलेलं आहे. म्हणजे विकेट आले, चौकार आलाय, सिंगल आले, पण त्यापुढे जो षटकाराचा शोध घ्यायचा आहे विजयजी, तो षटकाराचा शोध अजूनही अपूर्ण आहे. पूर्ण स्कोर शीटवर फक्त आपण 3 चौकार पाहतोय. आणि सर्वात महत्वाची बाब या महत्वपूर्ण डावामध्ये जेव्हा संघाला धावांची गरज आहे, अजूनही जय विश्वकर्माचं खातं खुललं नाही. विचार करण्याची गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात नंदन यांनी अगोदर एक चौकार खेचलाय. धावसंख्या 17 50ची गरज. फुलटॉस बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. चालत एक सिंगल कंप्लीट केली. क्षेत्ररक्षण चांगलं होते. यशचं डीपमध्ये एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 18 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 49 धावांची गरज आहे. आणि बॉल शिल्लक आहेत 13 चेंडू 49 धावांची गरज. मनातला फटका मैदानात आणावाच लागेल. ही स्पर्धा जिंकायची आहे तर, उपमुख्यमंत्री चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचायचं आहे तर. पण फटक्यासाठी जर जागाच देत नसतील गोलंदाज, तर फलंदाज तरी काय करतील. यावेळेस डीप होणारा फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतो लॉंग ऑनला. अजित तैनात होते. एक धाव मिळाली संघाला. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 19 जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 48 धावांची गरज.
12 balls and 48 runs required to win. काही अन्याय होता हाकेला धावून जातोय स्वतः तोडच नाही त्याला तोडच नाही त्याला अरे असा जिंकण्याची मात्र दादा यो आता फेमस लय झाला असा जिंकण्याची मात्र दादा यो आता फेमस लय झाला 12 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. तुमच्या सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याची आठवण करून देण्यासाठी कोणीच येणार नाहीये. तुमच्यातलं सामर्थ्य तुम्हालाच ओळखावं लागेल आणि त्याचमुळे 12 चेंडूत 48 धावांची गरज असताना नेमकं काय करायचंय ते तुम्हालाच ठरवावं लागेल. या स्पर्धेत राहायचंय की स्पर्धेच्या बाहेर जायचंय हे तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली कितीही प्रयत्न करा तुम्ही जिंकू शकत नाहीये. त्याचमुळे अजूनही सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. बॉलिंग प्रकार बॉलर सज्ज होत आहेत. अजीब 12 चेंडू 48 गरज. स्ट्रायकर एंडला नंदन विश्वकर्मा. क्रॉस बॅटेड पिकअप स्ट्रोक आलाय. जे हवं होतं ते मिळालंय. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील धावाचा कडक बेधडक षटकार. आवनीलेशी चव्हाण चेतन पाटील आहेत त्या जोडीला आहेत त्या जोडीला आहेत त्या जोडीला भावेश म्हात्रे मनीष म्हात्रेची साथ आणि या षटकाराने नंदन सांगतो की आम्हाला या स्पर्धेत राहायचंय आणि अजूनही आम्ही सामना सोडला नाहीये. बॉल शिल्लक आहेत 11. आवश्यकता 42. रिप्ले मध्ये आपण पाहतोय पिकअप स्ट्रोक. बैठक होती आणि खूप चांगली बैठक सजवली आणि बॉल आणि बॅटचं उत्तम कनेक्शन झालं. बॉल एरियल रूट घेऊन थेट लँड होतोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. अजीब ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. बॅटची आउटसाइड एज. बॉल गलीमध्ये मिळते एक सिंगल. कधी कधी फुल टॉस साठी फलंदाजाची तयारी नसते आणि तेच पाहायला मिळालं. दरम्यान फलंदाजांनी रेफरल घेतलेला आहे इम्पॅक्ट साठी. आपण पुन्हा एकदा चाचपणी करणार आहोत. मागच्या चेंडूवर नेमकं घडलंय काय. इम्पॅक्ट ओव्हर द बेस्ट आहे की डाऊन द बेस्ट आहे त्या गोष्टीची चाचपणी आपण आता स्ट्रॉंग रूम मध्ये करतोय. ऑन स्क्रीन तुम्हाला ती घटना स्लो मोशन मध्ये दाखवली जाते प्रिन्स मूवीज वर. डीप होतोय तर फेअर बॉल आहे. तर फेअर बॉल आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता आता ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन ला झेल देऊन फलंदाज जय विश्वकर्माचा खेळ संपला. ज्याकडून होती मोठ्या फटक्यांची अपेक्षा आता करावी लागेल प्रतीक्षा. टीम 94 धानिवला विकेट डाऊन. नेहमी खंबीर साथ देते हो त्याला वसंत भाई चव्हाण. अरे हे काही अन्याय होता हाकेला धावून जातोय स्वतः तोडच नाही त्याला तोडच नाही त्याला प्रिन्स मूवीजचं टेलिकास्ट तर बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 41 धावांची. आणि नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचतायत नीरज पोहोचतायत. स्ट्रायकर एंडला नीरज आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला नंदन विश्वकर्मा. पुढ्यात ठेवलेला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. 5व्या स्टंपवर हा बॉल ठेवला होता. जास्त रोटेशन नव्हतं कॉन्क्रीटच्या विकेटवर पण बॉल आणि बॅटचं कनेक्शन होत नाहीये. अपेक्षा फलंदाजाला बॉल रोटेट होण्याची होती. नंदन नॉन स्ट्रायकर एंडला वाट पाहतात आपल्या प्रतीक्षा करत आहेत. बघा अँगलचा यूज परफेक्ट केला आणि त्यानंतर बॉल टॉस होताना पाहायला मिळाला. कॉन्क्रीटची विकेट आहे. फलंदाजाने त्याच गोष्टीचा फायदा उचलला. दरम्यान 4 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळेस आवाक्यात होता बॉल
आणि मैदानाच्या आवाक्याच्या बाहेर पाठवलाय का? वेट फॉर अंपायर सिग्नल. 6 धावा. षटकार. यस एक्झॅक्टली. षटकार खेचलाय नीरजने. नेहमी खंबीर साथ देती हो त्याला वसंत भाईच. फुटवर खूप चांगलं होतं. लेंथ बॉलला पिक केलं आणि त्यानंतर या 6 धावा. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, जवळपास होतं, पण संतुलन यशला राखता आलं नाहीये. त्याचमुळे 6 धावा मिळाल्यात. धावसंख्या पोहोचते आता 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे. कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नव्हतं. बॉल लॉंग ऑनला पोचेल. क्षेत्ररक्षक आहे, बॉलवर येतोय. थ्रो स्ट्रायकर एंडला परतावा लागेल नीरजला, कारण ताळमेळ चुकला आणि ताळमेळ चुकल्यानंतर मग एका फलंदाजाला परतावं लागतेच आणि तेच घडते मैदानाच्या आतमध्ये. नीरजचा खेळ संपला. नेहमी खंबीर साथ देती हो त्याला वसंत भाईच भान. अरे कुठेही काही अन्याय होता हाकेला धावून जातोय स्वतः, तोडच नाही त्याला. चला, जेम्स जॉन रॉय आपले कॅप्टन तयारीत राहायचं आहे. आपण तिसऱ्या क्रमांकासाठी 2 ओव्हरचा सामना खेळणार. टॉस होईल. जेम्स जॉन रॉय आणि या सामन्यातील पराभूत संघ 2-2 षटकांचा सामना. यस, 1 षटकांचा सामना. कमिटी कळवतील, पण टॉससाठी या. जेम्स जॉन रॉय टॉससाठी या, कारण वेळ देखील लक्षात घ्यायची आहे. अंतिम सामना बाकी आहे, बक्षीस समारंभ बाकी आहे. त्याचमुळे आयोजन कमिटी तो निर्णय घेतील की सामना तो किती षटकांचा खेळवला जाईल. शोएब पवार, यॉर्कर लेंथ. शोएब त्यासाठी ओळखला जातो. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, एक सिंगल मेल. थ्रो स्ट्रायकर्स एंडला. अजिबचा 1 धाव नोंदवली जाईल स्कोरशीटवर आणि धावसंख्या जाते ते म्हणजेच 34 वर. 34 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगलं स्कोर कार्ड विजयजी आपण बनवलेलं आहे, तर नक्कीच ती प्रशंसा होईलच. अजून एक रकाना मला अपेक्षित आहे, ती तुम्हाला माहिती दिलेली आहे. नक्कीच ते अपडेशन आपण दिवाळीनंतर करूयाच. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 33 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 33 धावा, म्हणजेच प्रत्येक चेंडूवर तर 6 धावांची मोहर आलीच पाहिजे. क्रॉस बॅटेड खेळलेत. बॅटची टॉप एज. बॉल हवेत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे. एक सिंगल कंप्लीट चालत केली. आता जवळपास खांदे झुकवलेले आहेत, कारण जेव्हा समोर दिसते की आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, आपसुकच ती निगेटिव्हिटी येते. पण तसं चालत नाही. तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये आपला आत्मसन्मान टिकवण्यासाठी शेवटपर्यंत लढावं लागतं. धावसंख्या 35 झाल्या. जिंकण्यासाठी 32ची गरज. बॉल शिल्लक आहे 4. अजून एक चांगला स्ट्रोक. खरं तर ब्लॉक होल डिलिव्हरीवर स्ट्रोकचं चयन व्यवस्थित करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. प्रचंड सराव लागतो आणि म्हणतात ना की शिकलो तर विमान उडवणं सुद्धा सोपं आहे आणि नाही शिकलो तर सायकल चालवणं सुद्धा कठीण आहे. त्याचमुळे शिकावं लागतं. प्रत्येक स्टेजवर तुम्हाला शिकावं लागतं. नवनवीन गोष्टी तुम्हाला शोधाव्या लागतात. दरम्यान बॉल शिल्लक आहे 3. आवश्यकता 31. अजून एक अलॉंग द ग्राउंड स्ट्रोक. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. मिळेल एक सिंगल. 4 सिंगल आले आहेत, म्हणजेच 6 चेंडूवर 6 सिंगल्स आल्या तर क्रिकेटच्या शब्दावलीमध्ये त्याला पिकेट फेन्सेस म्हणतात. आतापर्यंत 4 सिंगल तर तुम्हाला स्कोरशीटवर पाहायला मिळत आहेत. या शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 30 धावांची. 2 चेंडू 30 धावा. सामना जवळपास एकतर्फी झाला. जसा विश्वनाथचा विकेट गेला, जय देखील स्ट्रगल करताना पाहायला मिळाले होते, ज्यांच्याकडून जास्तीची अपेक्षा होती. बॉल हवेत आहे, मागे जाईल. शॉर्ट स्टॉप क्लिअर. लॉंग स्टॉप क्लिअर होईल का पाहूया. क्षेत्ररक्षक तर बॉलला चेस करण्याचा प्रयत्न करतोय. लॉंग स्टॉप क्लिअर होतोय आणि विथ बॅट कनेक्शन चौकार. 4 धावा. नेहमी खंबीर साथ देती हो त्याला वसंत भाईच भान. शेवटचा एक बॉल बाकी आहे.
आणि अंतिम फेरीत धडक मारलेली आहे रॉयल स्टर्नर्स मीरा रोड या संघाने. ती टीम खेळेल अक्षित 11 टीम बिबली या संघाशी. हार्ड लक टीम 94 धानीव. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन यायचे. टीम 94 धानीव आणि जेम्स बॉन्ड फ्राई. दरम्यान सन्माननीय शुभमदादा म्हात्रे यांचाच वाढदिवस आहे. SM फिटनेसचे सर्वेसर्वा साने गुरुजी चषकाचे आयोजक आपण मुख्य मंचावर यायचे. आपला वाढदिवस साजरा केला जाईल. तर या ठिकाणी SM फिटनेस जिमचे सर्वेसर्वा ऑनर सन्माननीय शोभमदादा म्हात्रे यांचा वाढदिवस आपल्या मुख्य व्यासपीठावरती साजरा केला जातोय. परंतु आपण तत्पूर्वी टॉर्च उडवतोय. तर नक्कीच आपण एक एक ओव्हरचा सामना खेळवतोय. सुपर ओव्हर खेळवतोय आपण. सुपर ओव्हर खेळवतोय कारण सुपर ओव्हर आपण खेळवतोय. आणि या ठिकाणी ज्यांचा आज वाढदिवस आहे आदरणीय शुभमदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आणि दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण कॉईन स्पिन करायचं आहे. एका बाजूला धाणीव संघ आणि एका बाजूला राई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे टॉस जिंकलेला आहे धाणीव संघाने. शुभमदादा म्हात्रेंना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. फक्त डिसिजन सांगायचं आहे आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. फिल्डिंग करणार. शतरक्षण स्वीकारलेलं आहे टीम 94 धाणीव संघाने. सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि राई संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केल्या. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तर आपल्या मुख्य व्यासपीठावरती शुभमदादा म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. SM फिटनेस जिमचे ऑनर आहेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून देखील क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते. साने गुरुजी स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. आणि NCA मध्ये त्यांचा संघ खेळत असतो. असे आदरणीय शुभमदादा म्हात्रे यांचा आज वाढदिवस आणि दादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शुभमदादा म्हात्रे यांचा वाढदिवस आपल्या व्यासपीठावरती साजरा केला जातोय. दादा म्हात्रे, निलेशदादा चव्हाण, संदीपदादा पाटील, जयेश पाटील, मयूर पाटील, करण पाटील या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये शुभमदादा म्हात्रे यांचा वाढदिवस आपल्या मुख्य व्यासपीठावरती साजरा केला जातोय. तर नक्कीच आमचे प्रेक्षक मायबाप देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. खरं तर सेमीफायनलच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली. अर्थातच इज्रार खान ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. इज्रार खान या आमच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा. 6 चेंडूमध्ये 21 धावा आणि त्यांच्या बॅटमधून 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग इज्रार खान या फलंदाजाने केली. आणि ही अपडेट आमच्यापर्यंत विजयजी कांबळे सर देत असताना खूप चांगल्या पद्धतीने गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे.
आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. चला इस्रार या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपांत्य फेरीची लढत आपण जी दुसरी पाहिली त्यामध्ये इस्रायलचा खेळ हा क्लास राहिला जे त्याची ओळख आहे. आणि थोडक्यात आपण चर्चा करूया इस्रायलशी. इस्रायल दादा जल्दी आइए प्लीज. आपण पाहतोय उपमुख्यमंत्री चषक 2025 पालघर जिल्ह्यातली पहिली खेळाडूंना बाईक सम्राट बनवणारी स्पर्धा. आयोजक आहेत सन्मान्य जिग्नेश दादा म्हात्रे आणि पूर्ण मित्र परिवार. सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा गौरव वाढवणारी स्पर्धा, त्यांचा सन्मान राखणारी स्पर्धा आपण पाहतोय. आणि क्रिकेटपटूंना बाईक जिंकवणारी स्पर्धा म्हणजेच उपमुख्यमंत्री चषक. चला ही तिसऱ्या क्रमांकासाठी जी लढत आहे ती लवकरात लवकर सुरू करायची. चला लगेच चालू करा. इस्रायलला आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅच. इस्रार काय खाऊन देतो की मैदान गाजवून जातो हा प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेला आहे. पण आपण इस्रारला विचारूया की इस्रार नेमकं काय खाऊन येतो कि मैदान गाजवून जातो. इसरार क्या लग रहा है टूर्नामेंट के बारे में, क्योंकि हर टूर्नामेंट की एक अलग चीज़ रहती है. आपको इस टूर्नामेंट का खास एलिमेंट क्या लगा? बहुत बेस्ट टूर्नामेंट है. लास्ट टाइम हम लोग थर्ड प्राइज आए थे. अभी कोशिश कर रहे हैं कि फाइनल मार के जाएं यहाँ से. और नए गांव का टूर्नामेंट बोले तो बेस्ट टूर्नामेंट. इधर आने के लिए इच्छा होता है, काम सब एडजस्ट करके आना पड़ता है. आज तक कितनी बाइक इसरार आपने जीती है इंडिविजुअली? नहीं, बाइक नहीं जीते अभी तक. तो ये सपना इस टूर्नामेंट के माध्यम से पूरा होगा? कोशिश करेंगे फाइनल जीतने की, बस वो बाकी ऊपर के हाथ. फाइनल अगर ना भी जीते तो फिर भी आपकी टीम को बाइक मिलने वाली है, लेकिन इंडिविजुअल परफॉर्मेंस मैन ऑफ द सीरीज के लिए ट्राई करना चाहोगे? कोशिश तो हर प्लेयर की रहती है कि बेस्ट करने की अपनी टीम के लिए. अब इंडिविजुअल जाने से ये हो जाता है कि अपने को पर्सनल मिल जाता है, लेकिन पहले टीम के लिए खेलना चाहिए हर प्लेयर को. क्या बात है, टीम के लिए खेलना चाहिए, लेकिन आप दावेदारी पेश कर सकते हो मैन ऑफ द सिरीज के लिए. चला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. इस्रायलला चांगला खेळ इस्रायलचा मागच्या सामन्यात पाहायला मिळाला आणि त्याचं मूल्यांकन करताना आपण त्याचा सन्मान वाढवतोय. या कॉंग्रॅच्युलेशन इस्रार, उपमुख्यमंत्री चषकाचा उपांत्य फेरीचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. पुन्हा जाऊया आपण चालू असल्या सामन्याच्या दिशेने अपडेट्स घेऊया. याच परिसरातील उदयोन्मुख समालोचक तुषार सोन्ने यांच्याकडून. या तुषारजी, आपलं स्वागत आहे. थँक्यू